मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय रमा ही अक्षयला हाका मारत असते. ती म्हणत असते, अहो लवकर या, लवकर आवरा बरं, नाहीतर आई रागवतील, त्या ओरडतील हा नंतर. त्यावेळी मग अक्षय आता तिथे आलेला असतो आणि आता अक्षय हा आवरण्याची घाई करत असतो. रमा त्याला म्हणत असते, आवरा पटपट, नाहीतर पुन्हा आई ओरडतील. अक्षय म्हणतो, अगं काय काळजी करतेस तू आहेस ना मला सावरून घ्यायला. रमा, अगं एवढी मोठी मोठी संकटं येतात तेव्हा तू सगळं सांभाळून घेतेस, आताही तू सगळं सांभाळून घेशील याची मला खात्री आहे, त्यामुळे मला काही काळजीची गरजच नाही आहे ना. रमा म्हणते, दुसरा काही पर्याय असतो का? त्यानंतर मग आता लगेचच इकडे रमा अक्षयच्या अंगावरती छान परफ्यूम वगैरे मारते. त्यानंतर मग आता इकडे अक्षय आणि रमा दोघं एकमेकांकडे बघत असतात. अक्षय म्हणतो, रमा खरंच आपलं नातं आता केवढं खास झालं आहे नाही म्हणजे बघ ना, आपण दोघं आता एकमेकांना किती ओळखायला लागलो आहे. 10 वर्ष झाली का आता आपल्या लग्नाला. आता तुला काय आवडतं, मला काय नाही आवडत, तुला काय हवं असतं, मला काय नको असतं, या सर्व गोष्टीसुद्धा आपण एकमेकांबद्दलच्या ओळखायला लागलो. इवन आता मी जर तुझ्यासाठी गुढीपाडव्याचं काही गिफ्ट आणलं ना, तर मी काय आणलं आहे हे सुद्धा तू बरोबर गेस करशील. किती ओळखायला लागलो ना आपण. त्याबरोबर रमा म्हणते, मग ह्याचं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपल्या नात्यात आता तोचपणा आहे असं वगैरे काही म्हणणं आहे का तुमचं? त्यावर अक्षय म्हणतो, अगं नाही गं रमा, प्रत्येक वेळी तू असा चुकीचा विचार का करतेस गं? मी एखादी गोष्ट बोलल्यावर मला असं काहीही म्हणायचं नव्हतं, समजतंय का तुला? रमा म्हणते, नक्की ना? अक्षय म्हणतो, हो अगदी नक्की रमा. अगं मी एखादं जर चांगलं काही बोलत असेल तर तू त्याचा विचार असा विचित्र का करतेस? अगं मी चांगल्यापणी म्हणालो, म्हणजे आपलं नातं किती मुरलं आहे, आपलं नातं किती ताजं आहे, अशा हिशोबाने मी म्हटलं गं. तू उगाच चुकीचा विचार करू नकोस. त्यावेळी दुसऱ्या बाजूला आता रेवा आणि तामणकर यांची चौकशी सुरू असते. तामणकर इन्स्पेक्टरांना म्हणतात, अहो इन्स्पेक्टर साहेब, नाही म्हणजे तुमच्याबरोबर चौकशीला यायला तशी आम्हाला दोघांना काही हरकत नव्हती, पण अशा प्रतिष्ठित लोकांना सणासुदीच्या दिवशी तुम्ही चौकशीला घेऊन जाणार हे कसं बरं वाटलं नसतं. आणि त्याशिवाय जर तुम्हाला मला चौकशीला न्यायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी पुरावा असायला हवा, नाहीतर तुम्हाला माझ्या वकिलाशी बोलावं लागेल, बरोबर ना? त्यावर मग इन्स्पेक्टर म्हणतात की हो अगदी बरोबर तामणकर साहेब, पण काय आहे ना, गुन्ह्याचा आरोपही गंभीर आहे, त्यामुळे चौकशी तर करावी लागेलच ना. अख्ख्या जगाला माहिती आहे तुमच्यामध्ये आणि अक्षय मुकादममध्ये असलेले वाद, त्यामुळे मग तुम्ही आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांच्या शाळेला आग लागली तेव्हा तुम्ही कुठे होतात? आता लगेचच तो त्याचा हात खाली घेतो जो भाजलेला असतो तो आणि म्हणत असतो, ते मी त्यावर रेवा म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, हो आम्ही दोघं एकत्रच होतो. हो आम्ही दोघं एकत्र आमच्या याच घरात होतो, सणासुदीच्या दिवशी दुसरीकडे कुठे बाहेर जाणार? त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणताय तर एक्सेप्ट केलं, पण मॅडम काय आहे ना, अहो मला तुमच्यावरती शंका येणं स्वाभाविक आहे. बिकॉज काय होतं आहे सध्या तुमच्यामधल्या वादांमुळे कोणालाही सहज हे वाटेल की या सगळ्यामागे तुमचा हात आहे आणि म्हणून मी आलो. काय तामणकर साहेब बरोबर ना? त्यावर तामणकर म्हणतात, हो नाही तुम्हाला या बाबतीत तर अगदी 100पैकी 100 गुण दिलेले आहेत तर्क लावण्याच्या बाबतीत, पण काय आहे ना, तुमचा तर्क चुकीचा आहे, कारण मुळात आम्ही तसं काहीही केलेलंच नाही आहे, आम्हाला काही गरजच नाही आहे ना हे सगळं करण्याची, आणि त्याशिवाय आम्ही का करू ह्या सर्व गोष्टी, असं सुद्धा तामणकर म्हणतात. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी मानून घेतो. त्यावर ते म्हणतात की आणि कोर्टात उद्या मी सिद्ध करणंच की हे सगळं मी केलेलं नाही आहे म्हणून, या तुम्ही. त्याबरोबर मग तामणकरांनी पोलिसांना पाठवून दिलेलं असतं. तर आता रेवा ही विशूकडे एकटक बघत असते. विशू म्हणतो, रेवा डार्लिंग काय झालं, तू माझ्याकडे असं एकटक का बघत आहेस? त्यावर रेवा काहीच उत्तर देत नाही, ती फक्त विशूकडे एकटक बघतच राहते. विशू म्हणतो, रेवा डार्लिंग बोल ना, काय झालं, तू माझ्याकडे असं का बघतेस? पण रेवा काहीही उत्तर देत नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे मुकादमांच्या घरची गुढी उभारण्याचा कार्यक्रम सुरू असतो. कसं वातावरण छान प्रसन्न आनंदमयी असतं, सगळे मिळून कामं करत असतात. तर आता लगेचच इकडे आय्याजी ह्या सगळ्यांना म्हणतात, एक गोष्ट आज सगळ्यांनी लक्षात घ्या, नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, कुणीही भांडू नका, वाद घालू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्यांचे चेहरे आनंदी असले पाहिजे. काय कोणाच्याही कपाळावर गुढी उभारताना आठ्या नको आहेत. अक्षय रमा चला या तुम्ही पण लवकर. मग अभ्याससुद्धा हाका मारतो, अक्षय रमा या रे लवकर या. त्याबरोबर त्या ठिकाणी अक्षय रमा येतात. सीमा म्हणते, चला अक्षय रमा आता तुम्ही नवीन वर्षाची गुढी मस्त डोलारात उभी करा, या पुढे या. त्याबरोबर अक्षय आणि रमा पुढे सरसावतात. त्याबरोबर आता घरातले सगळे गप्पा मारत असतात
तर लगेचच अभ्या म्हणतो, अरे उभी करा पटकन, जड आहे गुढी. त्याबरोबर मग अक्षय खाली येतो, गुढी उभी केली जाते. आता गुढीसाठी छान नैवेद्य वगैरे तयार असतो. त्यानंतर मग आता रमा पुढे सरसावते. रमा ही आता अक्षयबरोबर जोडीने गुढीला नमस्कार करते. सगळे घरातले मुकादमसुद्धा गुढीला नमस्कार करतात. गुढीकडे आपल्या घरातल्या सुखासाठी, समृद्धीसाठी, शांतीसाठी प्रार्थना वगैरे करतात. आणि त्यानंतरनं मग आता वेळ आलेली असते ती गुढीच्या पूजनाची. मग अक्षय मागे होतो आणि रमा पुढे सरसावते. त्यानंतर मग आता रमा आणि आरोही या दोघीजणी मिळून गुढीची पूजा करायला घेतात. आर्था हे सगळं काही बघत असते. मग आता अक्षय आणि रमा गुढीची पूजा वगैरे करून घेतात. मग गुढीला नैवेद्य दाखवतात. घरात वातावरण कसं अगदी आनंदमयी, प्रसन्न आणि छान असतं. सगळ्यांनाच बरं वाटतं. मग आता अक्षय हा सगळ्यांना प्रसाद द्यायला येत असतो. त्यावेळी आई आजी म्हणतात, अरे पहिला पेढा बायकोला भरव, नवीन लग्न झालं आहे ना. त्यावर अक्षय म्हणतो, अगं झाली की 10 वर्ष आमच्या लग्नाला. सीमा म्हणते, अरे पण आत्ता नवीनच झालं आहे की नाही तुमचं लग्न पुन्हा, म्हणून बायकोला भरव. त्याबरोबर मग अक्षय रमाला पेढा भरवायला येतो. तेव्हा रमा म्हणते नको. त्यावर अक्षय म्हणतो, अगं खा गं. त्यावर रमा म्हणते, नाही नको आहे मला, खरंच नको. आणि मग रमा तिचं तोंड बाजूला करते. अक्षय म्हणतो, अगं पण का, काय झालं, नको का म्हणतेस, खा, नाहीतर बघ ह्या सगळ्यांना उगाच काहीतरी वेगळं वाटायचं, घे घे खा. त्यावर रमा म्हणते, मला नकोच आहे पण तुमच्याकडनं पेढा. त्याबरोबर आता कुणालाच कळत नसतं की नेमकं रमाचं चाललं आहे काय आणि झालं आहे काय. अक्षय असं काय केलं आहे की रमा अक्षयकडनं पेढा घ्यायला तयार नाही आहे. मग सगळेच जण विचारतात की अक्षय काय रे बाबा, काय केलंस, का नको आहे रमाला पेढा. त्यावेळी मग आता लगेच रमा म्हणते, नाही काय आहे ना बाबा, उगाच मी आत्ता पेढा खाल्ला, त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, मी चेहऱ्यावरती सुरकुत्या मोजत राहिले, माझं वजन वाढलं, मी म्हातारी दिसले, तर मग हे मला सोडून देतील, यांना मी आवडणार नाही ना, म्हणून म्हणते यांना मला पेढा नको आहे, बाकी काही नाही हो दुसरं. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, अरे मी नेहमी काहीही बोललो की तू त्याचा वाईट आणि चुकीचाच अर्थ का काढतेस. मी एखादी गोष्ट जर बोलत असेन तर मी चांगल्यापणे सुद्धा बोलत असेन, असा विचारही तुझ्या मनाला शिवत नाही का गं. तर इकडे आता घरातले सगळेजण मात्र हसत असतात. रमा म्हणते, त्यांना अलीकडेच वाटायला लागलं आहे ना, मी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजते किंवा आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत म्हणजे आमचं नातं जुनं झालं आहे वगैरे वगैरे. अक्षय म्हणतो, रमा हे बघ असं काहीही मी बोललेलो नाही आहे, उगाचच्या उगाच तू तर्काचे अतर्क काढू नकोस आणि काहीही फालतूमध्ये बडबड करू नकोस, समजलं ना. त्याबरोबर तो म्हणतो, आणि तू कितीही म्हातारी झालीस तरी माझ्यासाठी तू विश्वसुंदरी असणार आहेस. तुझे केस चंदेरी झाले, तुला कवळी लागली, कानांसाठी तू मशीन वापरलीस तरीही. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे तुमचं नातं खूप स्पेशल आहे. रमा, अगं माझीच दृष्ट लागू नये ना तुमच्या नात्याला, एवढं तुमचं नातं बेस्ट आणि भारी आहे. त्याबरोबर हे ऐकून आता रमाला बरं वाटतं. त्यानंतर मग अभ्या म्हणतो, अगं खा गं खा, रमा खा पेढा. मग रमा आता पेढा खाते. अभ्या फोटो काढतो आणि मग नंतर रमा अक्षयला पेढा भरवते. त्याबरोबर अभ्या म्हणत असतो, नाही रमा विश्वसुंदरी दिसेल का नाही हे माहीत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र खरी, आणि ती म्हणजे अक्षय आजोबा होईल तेव्हा तो मात्र खूप भयानक दिसेल. त्याबरोबर सगळेच जण आता टाळ्या वाजवतात. आता मग रमा अक्षय एकमेकांना पेढा भरवून झाल्यावर मग आता अक्षय हा घरात इतर जे सदस्य असतात त्या सगळ्यांनासुद्धा प्रसाद देतो, पेढा देतो. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे रेवा ही म्हणत असते की तू सगळ्यांपासून लपवू शकतोस, सगळ्यांशी खोटं बोलू शकतोस विशू, पण माझ्याशी नाही. मला सांग खरोखर तू कुठे गेला होतास. सकाळपर्यंत तुझा हात ओके होता आणि अचानक तुझा हात काय भाजला आणि तिकडे त्यांच्या शाळेला आगही लागली, असं कसं झालं. विशू, या सगळ्यामध्ये तुझा हात नाही आहे ना. त्याबरोबर विशू म्हणतो, नाही रेवा डार्लिंग, नाही. अगं हे सगळं मी का करू, मला हे सगळं करायची काय गरज आहे सांग ना. अगं काल जेव्हा तू मला तुझी स्टोरी सांगितलीस तेव्हा मला खरोखर त्या रमाचा आणि अक्षयचा खूप राग आला होता. मला असं वाटत होतं की त्यांच्याकडे जावं, त्यांची शाळा जाळून टाकावी, पाडून टाकावी, तिकडे जाऊन सगळं नुकसान करावं, पण मी तसं काहीही केलेलं नाही आहे. कारण तू मला सांगितलं होतंस की तसं काही करू नको, म्हणून मी ते सगळं करणं टाळलं होतं. तुला वाटतं का की तू नको म्हटलेलं असताना मी असं काहीतरी करेन म्हणून. रेवा डार्लिंग, अगं मी तुझ्या शब्दाच्या बाहेर जाईन का, हां नाही का नाही. मग प्लीज विचार कर ना माझा, मी का तुझ्याशी खोटं बोलेन. मी असं काहीही केलेलं नाही आहे, प्लीज लक्षात ठेव. रेवा म्हणते, ठीक आहे विशू, तू एवढं म्हणतो आहेस तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवते. त्याबरोबर विशू म्हणतो, रेवा आज पहिल्यांदा तू माझ्यावरती अविश्वास दाखवलास आणि या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटलं, मला खूप दुःख झालं. नाही शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवलास. त्यावर रेवा तिकडे येते आणि म्हणते, सॉरी ना विशू डार्लिंग, खरंच सॉरी.
विशू म्हणू लागतो, रेवा इट्स ओके, तुला मला सॉरी म्हणण्याची काहीही गरज नाही आहे, कारण तू जरी मला सॉरी म्हणालीस तरीसुद्धा ते मला मान्य नाही आहे की तू मला सॉरी म्हणावं. तू कोणासमोर कधीच सॉरी बोलूच नये अशीच माझी कायमस्वरूपी इच्छा असणार आहे. पण आज तू माझ्यावरती संशय घेतलास हे बघून मला खरोखर खूप वाईट वाटलं आहे, खूप. त्यावर रेवा म्हणते, विशू खरंच मनापासून सॉरी, मी असं नको करायला हवं होतं. विशू म्हणतो, रेवा प्लीज सॉरी नको म्हणू, सॉरी म्हणून तू मला आणखीन जास्त गिल्ट नको देऊस. त्याबरोबर मग विशू रेवाला म्हणतो, रेवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे माझ्यावरती पुन्हा कधीच अविश्वास दाखवू नको, कारण जर तू माझ्यावरती अविश्वास दाखवलास ना तर त्या अविश्वासाच्या धुरात हा विश्वनाथ ताम्हणकर जळून जाईल आणि त्याचा धूर होईल खरंच. त्याबरोबर रेवा ही लगेचच विशूला मिठी मारते आणि आता विशूला ती म्हणत असते, सॉरी, मी पुन्हा तुझ्यावरती कधीच असा अविश्वास दाखवणार नाही. आता विशूसुद्धा लगेचच रेवाला जवळ घेतो. आता दोघंही नवरा बायको जरा इमोशनल झालेले असतात. विशूच्या डोळ्यांमध्ये सुद्धा अश्रू असतात आणि रेवाच्या डोळ्यात सुद्धा. तर आता इकडे घरामध्ये छान गुढी वगैरे उभारून सगळी मोठी गप्पा मारत बसलेली असतात. त्यावर अभयदादा हा म्हणत असतो, तुला आठवतं आहे का आपल्या घरात एक कडुलिंबाचं झाड होतं ते. त्यावर लगेच दुसरा म्हणतो, बाबा त्या कडुलिंबाची आठवणही काढू नकोस. रमा एकदा काय झालं माहिती आहे का, एकदा घरामध्ये ना शुभ कार्य म्हणून बाबांनी याला अक्षयला काय सांगितलं की जा आणि त्या कडुलिंबावरनं कडुलिंबाची पानं तोडून आण. शुभ कार्य कसलं ग, गुढीपाडवाच होता, त्याच्यासाठी प्रसादाला गुढीपाडव्याच्या ती कडुलिंबाची पानं आण. ह्या बाबाने काय केलं, हा बाबा झाडावर चढला आणि याने गदा 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 त्या झाडाची फांदी हलवली, इतकी फांदी हलवली इतकी की अगं त्या झाडावरती मधमाशांचं जे पोळं होतं ते उठलं आणि अख्खा गुढीपाडवा आम्ही सगळे घरात बसलो. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, हा मग मी असा मस्त झाडाखाली उभा होतो, मस्त छान आनंदाने असं उभा होतो. त्याबरोबर लगेचच आता मयुरी म्हणते, कसला आनंद, सगळी गुढीपाडव्याची मजा घालवली, सगळा गुढीपाडवा घरात बसून गेला. त्यावर मग अक्षय म्हणतो, हो मजा गेली, पण ही जा देवाकडे हात जोडून प्रार्थना करत बसली होती की कडुलिंबाचा तो कडूपाला खायला लागू नये आणि त्यावेळी कडुलिंबाचा पाला खायला लागला नव्हता. आई आजी म्हणतात, बघितलंस ना रमा, किती आत्रंग होता तो अक्षय, करायला लावलं काय, करून घेतलं काय. त्याबरोबर रमा म्हणते, हो ना, आणि ती जोरजोराने हसते. त्याबरोबर मग अशा जुन्या गमती जमती निघत जातात, सगळे हसत जातात, मस्त आनंदाने चहा वगैरे पित असतात. घरातलं वातावरण कसं अगदी आनंदमयी आणि प्रसन्न असतं. अभयदादा आनंददादा त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती रमाला सांगत असतात. रमा एन्जॉय करत असते. इतक्यात त्या ठिकाणी काही लोक येतात. ओ आर के मॅडम बाहेर या, आर के मॅडम बाहेर या. त्यावेळी रमा तिकडे बाहेर येते. अक्षयसुद्धा तिच्याबरोबर असतो, घरातले बाकी सदस्यही असतात. लोक म्हणत असतात, ओ आर के मॅडम काय हो, काय म्हणाला होतात, पुढच्या 15 दिवसात निकाल लावू म्हणून ना, मग कुठं आहे तुमचा निकाल? अहो शाळा वाचवायला हवी, मग तुम्ही काय करताय? त्यावर अक्षय म्हणतो, हे बघा मी तुम्हा सगळ्यांना हात जोडतो, बरोबर आहे तुमचं, मी म्हटलं होतं 15 दिवसात होईल म्हणून सगळं फायनल, पण काय आहे ना, हे सगळं काही कोर्टाच्या केसपर्यंत गेलं आहे, त्यामुळे कोर्टाला निकाल द्यायला जरा वेळ लागतो आहे. पण प्लीज तुम्ही कोणीही काहीही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला फसवत नाही आहोत, होईल सगळं व्यवस्थित. त्याबरोबर मग रमासुद्धा म्हणते की हो होईल व्यवस्थित सगळं आणि आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे जिंकणार आपणच. त्याबरोबर लोक म्हणू लागतात, ओ आर के मॅडम गप्प बसा, उगाच आम्हाला नसती खोटी आश्वासनं देऊ नका. अक्षय म्हणतो, हे बघा आम्ही कोणीही खोटं बोलत नाही आहोत, आम्ही जे बोलतो आहे ते अगदी मनापासून आणि खरं बोलतो आहे आणि आम्ही कोणी तुम्हाला का फसवू, तुम्हाला फसवून आम्हाला काय मिळणार आहे, आम्ही जे सांगतो आहे ते खरं सांगतो आहे, आम्ही नक्की तुम्हाला तुमच्या मुलांचं शिक्षण परत मिळवून देऊच. त्याबरोबर मग त्या बाई म्हणतात की कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर, आमचा तुमच्यावरती ना मुळात विश्वासच नाही आहे, आम्हाला असं त्रासात ढकलून तुम्ही गुढी उभारताय, गुढी उभारताना तुम्हाला काही वाटलं नाही का, उतरवा ही गुढी पहिले खाली उतरवा. त्याबरोबर अभयदादा आणि आनंददादासुद्धा तिकडे येतात आणि आनंददादा म्हणत असतो, एक मिनटं, हे बघा वाद आपल्यात आहे ना, मग आपण आपल्यात वाद मिटवू या ना, गुढीला कशाला उतरवायचं, हे बघा उगाच आपल्याच संस्कृतीचा आपल्याच सणांचा आपणच अपमान करायचा हे बरोबर नाही. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आज सण आहे, सणासुदीच्या दिवशी का उगाच आपण सगळ्यांनी भांडणं करायची. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणतो, रमा जा सगळ्यांसाठी पेढ्यान. त्याबरोबर लगेचच आता ती माणसं म्हणतात की आम्हाला काहीही नको आहे तुमच्याकडनं, मुळात ना ही माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही आहेत आणि हो तुम्हालाही माहिती आहे
कोर्टाची केस पूर्ण व्हायला कधी कधी किती वर्ष जातात, तोपर्यंत आमची मुलं म्हातारी होतील आणि आम्ही वरती जाऊ. अक्षय म्हणतो, हे बघा, आम्ही कोणाच्याही मुलाच्या शिक्षणाचं नुकसान होऊ देणार नाही आणि तुमच्या फीससुद्धा वाया जाणार नाहीत. त्याबरोबर रमा म्हणत असते, आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही शाळा आमच्या हातातनं नाहीच जाऊ देणार आणि आम्ही तुमच्या मुलांची वर्षही वाया नाही घालवणार. खरंच, पण विश्वास तरी ठेवा. त्याबरोबर लगेचच आता बायका म्हणू लागतात की आज शाळेला आग लागली, आज शाळेला सुट्टी होती म्हणून शाळेत आमची मुलं नव्हती. पण विचार करा, जर शाळेमध्ये आमची मुलं असती, मुलांना काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? तुम्ही इथे मस्त गुढी उभारताय आणि तिकडे आमच्या मुलांचे जीव धोक्यात घालताय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो आरके मॅडम? ते काही नाही, गुढी उतरवायची. त्यावर मग अक्षय म्हणतो, 1 मिनटं बस, कुणीही आता काहीही बोलणार नाही. त्यावेळी सगळी लोक गप्प बसतात. अक्षय म्हणतो, गुढीला कोणी हात लावणार नाही, गुढी अशीच डौलात आणि बिमाखात उभी राहणार, समजलं ना? त्याबरोबर मग लोक म्हणू लागतात की तुम्ही एकतर आमच्या मुलांचं शिक्षणाचं जे नुकसान करताय त्याची फेड करून द्या. त्यावर अक्षय म्हणतो, मी म्हटलं आहे ना, कोणाच्याही मुलांच्या शिक्षणाची नुकसानी होणार नाही म्हणून, आणि आम्ही प्रयत्न करतोय. त्याबरोबर रमासुद्धा हात जोडते आणि म्हणत असते, हे बघा, प्लीज उगाच काहीतरी चुकीचं किंवा वाईट करू नका. ह्या सगळ्यामुळे काय मिळणार आहे आपल्याला, प्लीज. त्याबरोबर मग लोक काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. लोक म्हणतात की नाही, यांच्यावरती मुळात विश्वास ठेवणंच चुकीचं आहे, यांच्यावरती विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे, त्यापेक्षा यांना दगड मारा. आणि मग आता एक माणूस हा आता अक्षय आणि रमावरती दगड मारण्यासाठी दगड उचलतो. अक्षय रमाला वाचवण्यासाठी रमाच्या पुढे येतो, पण तोपर्यंत कोणीतरी मागून येऊन त्या माणसाचा हात पकडतो. आता नक्की कोण आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग मागून आता ती व्यक्ती पुढे येते, तर ती दुसरी तिसरी कोणी नसून तामणकर असते. आता तामणकराला बघून अक्षय आणि रमाला आश्चर्यच वाटतं. तर आय्यजी आणि शशिकांत मुकादम विचारतात की कोण आहेत हे. त्याबरोबर मग आता लगेचच अक्षय सांगतो, आजी, हेच आहेत तामणकर, यांच्यामध्ये आणि आपल्यामध्येच केस सुरू आहे. आता हे तामणकराला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतच असतं. तोपर्यंत त्यात भरीत भर पाडायला रेवासुद्धा तामणकराच्या शेजारून पुढे येते. आता रेवाला बघून तर सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. रेवा आणि तामणकर दोघंजण मुकादमांच्या समोर येऊन उभे असतात. अक्षय आणि रमा रेवाला खुन्नस देत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. मुरांबा मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.